पती पत्नी. तर दोन्ही घरामध्ये कुटुंबाचे वाद होतात. वाद झाल्यानंतर पतीला राग येतो. राग आल्याच्या नंतर तो त्याच्या पत्नीला जीवानं मारून टाकतो आणि ते एका जंगलामध्ये त्या मुलीची जी डेड बॉडी ती पुरतो. आणि त्याच्यानंतर याच्यावर 5 वर्ष उलटून जातात आणि 5 वर्ष उलटून गेल्याच्या नंतर मग त्या 5 वर्षाच्या मधातच असंच एक दुसऱ्या कुटुंबाचं फॅमिली मॅटर असतं, फॅमिली प्रकरण असतं आणि त्या प्रकरणामध्ये हाच जो ज्याने अगोदर 5 वर्षच्या अगोदर जी घटना केलेली आहे म्हणजे त्याच मित्र दुसऱ्या मित्राला सल्ला देतो आणि सल्ला दिल्याच्या नंतर मग तो सांगतो की तुझ्या बायकोला जर तुला मारायचे असेल, पत्नीला मारायचे असेल, तर त्या पत्नीला या पद्धतीने तू मार आणि या पद्धतीने मारून तिला या या अशा ठिकाणी ठेव, म्हणजे तुझ्याकडे पोलिस येणार नाही आणि काय झालं कोणालाही तपास लागणार नाही. परंतु या सगळ्या गोष्टीचा एक पोलीस एकदम युक्तवादी आणि बुद्धीने तपास लावतातच. तर घटना काय आहे सविस्तरपणे बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनलला या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर चला कहाणीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. आपलं सर्वांचं PR प्रसार मीडिया या चॅनलमध्ये या एपिसोडमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजची जी स्टोरी झालेली आहे ही एक दृश्यमत झालेली आहे. घटना कमीत कमी तुम्ही ही कमी वेळामध्ये तुम्हाला संपूर्ण हकीकत या स्टोरीमध्ये भेटणार आहे. स्टोरीचे तुम्हाला काही मुद्दे सांगतो. या मुद्द्यावरून जर तुम्हाला वाटत असेल की ही स्टोरी चांगली आहे तरच पुढे बघा, अन्यथा बघू नका. तर चला कहाणीला सुरुवात करूया. तुम्ही नवीन असेल तर अशाच क्रिमिनल व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. ही कहाणी बेंगळुरू भागामध्ये झालेली आहे. बेंगळुरूमध्ये एक मदन नायक न हल्ली म्हणून परिसर भागातून 2 जोडपे, तर त्या एका जोडप्याचं नाव आहे ललिता आणि उमेश. तर ललिताची मैत्रीण ही मदन नायक न हल्लीमध्येच होती आणि जो काही अगोदरचा जो मारेकरी होता म्हणजे उमेशचा मित्र, तर उमेशचा मित्र सुद्धा याच बेंगळूरचा आहे आणि याच परिसरातला आहे. जो उमेशचा मित्र आहे, उमेशच्या मित्राला नेमका त्याचा मित्र कसा सल्ला देतो आणि या प्लॅनमध्ये उमेश आणि त्याचा मित्र कसे पोलीस उघडकीस त्यांना आणतात, संपूर्ण स्टोरी या कहाणीमध्ये आहे. जी ललिताची मैत्रीण एक मदन नायक न हल्ली या भागामध्ये राहते. ललित आणि उमेश या दोघांचा विवाह जवळपास 6 वर्ष म्हणजे 6 वर्ष कंप्लीट झाली यांच्या विवाहाला आणि यांना 5 वर्षाचा मुलगा आहे. तर ललित आणि उमेश यांचे वादविवाद होत असल्यामुळे ते एकमेकापासून दूर राहत होते. तर पुढे काय झालं, दूर राहत असताना त्या दोघां म्हणजे एकमेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. संभ्रम निर्माण झाल्याच्या नंतर ललिता त्यांच्या पत्नीला म्हणजे वारंवार सांगायची की तुमचं बाहेर अफेअर आहे आणि ते उमेश आहे ते बी सुद्धा पत्नीला सांगायची की तू माझ्यासोबत राहत नाही कारण तुझी बाहेर अफेअर आहे. परंतु ते 2 वर्षापासून एकमेकापासून दूर राहत होते. मग ऐनवेळी म्हणजे या ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान, ऑगस्ट 2024च्या दरम्यान ललिताला त्यांचे जे पती आहे उमेश त्यांच्याकडून कॉल आला होता. कॉल आल्याच्या नंतर त्यावर सांगितलं होतं की तू मला भेटायला ये आणि ललिताला त्यांच्यापासून दूर व्हायचं होतं म्हणजे तलाक घ्यायची होती. तर तलाक घेण्यासाठी आपण हे एका ठिकाणी बसून सामंजस्य करून आपण आपली जी चर्चा आहे ती करून घेऊया असं उमेशने ललिताला सांगितलं. मग ही स्टोरी सांगितल्याच्या नंतर ललिता आणि उमेश हे एकमेकापासून 2 वर्षापासून तर दूर राहतच होते. एकमेकांमध्ये शंका तर खूपच वाढल्या होत्या. नंतर काय झालं की ललिताला ज्यावेळेस उमेशचा फोन आला त्यावेळेस ललिताच्या मैत्रीकडे गेली आणि मैत्रिणीकडे गेल्याच्या नंतर मग ललिताने मैत्रिणीला सर्व हकीकत सांगितली. ललिताने सांगितले की मला उमेश सोबत जे तलाक घ्यायचं आहे आणि या संदर्भात उमेशचं म्हणणं आहे की एकमेकाला भेटावं आणि ललिताने तिच्या मैत्रिणीला सुद्धा सांगितली होती की जे तलाकचं प्रकरण आहे दोघांना एकमेकांपासून दूर व्हायचं यावर एक चर्चा व्हावी, कोर्टाच्या बाहेर चर्चा व्हावी आणि त्या चर्चेतूनच लवकरात लवकर आम्ही एकमेकांपासून दूर व्हावे असंही ते एकमेकांना वाटत होतं. ललिता ही स्टोरी सर्व तिच्या मैत्रिणीला सांगत होती. मग पुढे काय झालं, मैत्रिणीला ललिताची गोष्ट पटून गेली. मग ललिताला उमेशने एका जंगलामध्ये बोलवलं होतं. ते बेंगळुरूच्या म्हणजे जे मदन नायक
नहल्ली हा जो परिसर आहे, भाग आहे, या भागापासून ते 60 किलोमीटर अंतरावर जंगल, जिथे कोणीच येऊ शकणार नाही, एकदम घनदाट जंगल. त्या जंगलामध्ये प्राणी खूपच, आणि प्राणी असल्यामुळे त्या जंगलामध्ये कोणी येतही नव्हतं. तर अशा ठिकाणी त्याने म्हणजे उमेशने त्याची जी पत्नी आहे ललिता याला तिथे बोलवलं. मग ललिता सुद्धा तिथे जाण्यास उत्सुक झाली, म्हणजे तयार झाली. आणि ललिताने तिच्या मैत्रिणीला सांगितलं होतं की मला या अगोदर कधीही उमेशचा फोन आला नव्हता, आणि उमेशने असे मला कुठे भरवले सुद्धा नव्हते, चर्चा अशी केली नव्हती. परंतु उमेश काय म्हणतोय काय नाही याच्यावर मी आता बघते काय म्हणते. त्यावेळेस मग परंतु ललिताने तिच्या मैत्रिणीला सांगितले होते की मी तर उमेशकडे चाललेच, आमचा 2 वर्षापासून जो दुरावा आहे ना, तर यामध्ये उमेश कदाचित मला मारूनही टाकू शकेल, हे सांगता येत नाही. परंतु जर मी वापस आले नाही तर समजून घ्यायचं की माझं मर्डरच झालेलं आहे. तर असं सांगून मग मैत्रिणीचं बोलणं होतं, आणि ललिता तिचीच मैत्रिणीची जी स्कूटर आहे ती घेऊन उमेशकडे निघते. तर उमेशकडे निघताना मग ललिताने तिच्या मैत्रिणीला सांगितलं होतं की तुझं जे लाईव्ह लोकेशन आहे मी देते ना, हे लाईव्ह लोकेशन तुझ्या म्हणजे तू डिलीट करू नको, माझं लाईव्ह लोकेशन तू बघतच राहा, याला कट करू नको. तर यावर ललिताच्या मैत्रिणीने सांगितलं ठीक आहे, मी तुझं लाईव्ह लोकेशन बघत राहील. ज्यावेळेस ललिता ही तिच्या मैत्रिणीपासून स्कूटी घेऊन जाते, त्यावेळेस मग त्या दिशेने जाते, कोणाच्या उमेच्या दिशेने, जे 60 किलोमीटरच्या दूरवर जे जंगल आहे त्या दिशेने. तर मधातच ललिताचे नेटवर्क समाप्त होते. जिथे नेटवर्क समाप्त होते तो पट्टा आहे होन्नापूर तलाव. तर होन्नापूर तलावाजवळ जे ललिताचे लोकेशन ते समाप्त होते. मग एवढं होऊन मग ललिता परत 60 किलोमीटर अंतरावर जे जंगल आहे त्या जंगलामध्ये ललिता येते. ललिता तिथे आल्याच्या नंतर मग उमेशला ललिताच्या संदर्भात खूप राग होता. तर त्याच वेळेस ललिताला उमेशने जीवानं तिथे मारलं. ललिताला तिथे मारल्याच्या नंतर तिथेच एक गड्डा केलेला होता, आणि त्या गड्ड्यामध्ये ललिताला पुरून टाकल्याच्या नंतर मग उमेश हा घरी परतला. परंतु हा एकटा परतला नाही, तर त्याने काय केलं, ती जी ललिताने स्कूटी आणली होती ना, ती स्कूटी घेऊन ललिताच्या जी मैत्रीण त्या मैत्रिणीच्या घरी उमेश आला. आणि उमेश आल्याच्या नंतर मग ललिताला तिच्या मैत्रिणीने आणि तिच्या मैत्रिणीच्या पतीने विचारले की ललिता तिकडे आली होती, ललिता कुठे? तर त्यावेळेस उमेशने सांगितले की जी ललिता होती ती माझ्यासोबत आली होती, परंतु ती बस स्टँड पासून तिच्या घरी गेली आणि तिनं मला तुमची जी स्कूटर ती घरापर्यंत आणून द्यायची सांगितली. यावेळेस मग ललिताची जी मैत्रीण आहे आणि मैत्रिणीचे पती सांगतात की ठीक आहे स्कूटी येऊ. तर आली, पण ललिता जी आहे ती येऊन जाईल, गेली असेल तिच्या घरी, रात्र झाली नसन आली इकडे, दोघांचं सामंजस्य झालं असेल, ठीक आहे उद्या सकाळी येईल. परंतु त्याच रात्री आणि उद्या सकाळीपर्यंत ललिताची जी मैत्रीण आणि मैत्रिणीचा जो पती आहे त्या दोघांनी वाट बघितली, परंतु ललिता रिटर्न आलीच नाही. त्याच्यानंतर मग ललिताची जी मैत्रीण आहे, मैत्रिणीचा पती आणि मैत्रीण यांनी पोलीस स्टेशनकडे तक्रार दाखल केली की ललिता ही त्यांची स्कूटी घेऊन गेली होती, आणि स्कूटी घेऊन गेल्याच्या नंतर मग ललिता ही परत आलीच नाही. तर त्यांनी डायरेक्टली ललिताची जे पती आहे उमेश यांच्यावर आरोप करत म्हणजे त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्याच्या नंतर मग जे पोलीस स्टेशन मधले जे पोलीस आहे ते उमेशला शोधण्यासाठी आले मदन नायक नहल्ली या परिसरामध्ये, आणि उमेशला त्यांनी ताब्यात घेतले. उमेशला ताब्यात घेतल्याच्या नंतर उमेश कबुली देतच नव्हता. उमेशने तसे फोन लावून सांगितले होते की तुम्ही जे लाईव्ह लोकेशन तुम्ही बघितलं होतं या ललिताचं ते डिलीट करून टाका. ही संपूर्ण प्रकरण उमेशने ललिताची जा मैत्रीण आहे आणि मैत्रिणीचा पती त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जे लोकेशन बघितलं ते संपूर्णपणे डिलीट करून टाका. परंतु यांनी ते लोकेशन डिलीटच केलं नव्हतं. तर मग पुढे काय झालं की उमेशला पोलिसांनी पकडून नेलं, आणि पकडून नेल्याच्या नंतर उमेशची कसून चौकशी केल्याच्या नंतर उमेश तर अगोदर कबुलीच देत नव्हता, परंतु उमेशला उलटे सुलटे प्रश्न विचारून मग उमेशने सुद्धा कबुली दिली की त्याची आणि त्याच्या पत्नीचे 2 वर्ष म्हणजे 5 वर्षापूर्वी लग्न झाले होते, म्हणजे 6 वर्षापूर्वी लग्न झाले होते, आणि त्याला एक 5 वर्षाचा मुलगा आहे. ललिता ही त्याच्यापासून दूर होती, ललिता ही त्याच्याकडे नांदण्यास येत नव्हती आणि त्याला काही देत नव्हती असं त्याने सांगितलं. तर मी तिला माझ्याकडे बोलवलं, माझं जे म्हणणं आहे
तिला सांगायचं होतं, परंतु ती ऐकायच्या क्षमतेत नव्हती. मला राग आला आणि त्या रागाच्या भरामध्ये मी ललिताला जीवानं मारलं. जीवानं मारल्याच्या नंतर मग मी ललिताची जी बॉडी ती त्याच जंगलामध्ये ठेवली. उमेशची पोलिसांनी कसून चौकशी केली आणि कसून चौकशी केल्याच्या नंतर उमेशनं कबुली दिली. परंतु पोलीस इन्स्पेक्टर आहे तो शांत बसला नाही. पोलीस इन्स्पेक्टरनं हा विचार केला की एवढ्या दूर जंगलामध्ये उमेशने त्याच्या पत्नीला का बरं मारलं असावं, कारण त्याला त्याच्या जवळपास कुठे जंगलच नव्हते का. वारंवार उमेशला प्रश्न विचारले जाऊ लागले. तर उमेशला वारंवार प्रश्न विचारल्यामुळे आणखीन एक प्रकरण जागी आलं, जे झालं होतं दृश्यम सारखं. तर उमेशने सांगितलं की ही जी मी माझी पत्नी मारलेली आहे, तर इथेच एका माझ्या मित्राने त्याच्या पत्नीला मारलं होतं आणि त्याची जी पत्नी आहे तर त्याने याच जंगलात ठेवली होती. त्यानेच मला सल्ला दिला होता की तू या जंगलामध्ये तुझ्या पत्नीला नेऊन टाक. या जंगलामध्ये पत्नीला नेऊन टाकल्याच्या नंतर इथे कोणी येत नाही, ना पोलीस येत ना कोणीच, आणि कोणाला माहिती होत नाही. यावर मग पोलिसांना संशोधन केलं की ठीक आहे, यामागे काहीतरी कारण असू शकतं. तर याचं कारण पोलीस शोधू लागले. पोलिसांनी उमेशला अजून चौकशी केली. तर त्यावेळेस उमेशने त्याच्या मित्राचं म्हणजे किरण, त्याच्या मित्राचं नाव किरण आणि किरणचं नाव सांगितलं. उमेशने सांगितलं की किरण हा त्याचा मित्र आहे आणि त्या किरणने 5 वर्षापूर्वी त्याच्या पत्नीला मारले होते आणि मारल्याच्या नंतर मग त्याने त्याच्या पत्नीला याच जंगलामध्ये ठेवले होते. तर ही सगळी चौकशी झाल्याच्या नंतर मग उमेशचं ऐकून झाल्याच्या नंतर पुढील चौकशी येते किरणकडे. किरणकडे पोलीस लोक आले आणि पोलिसांनी विचारलं की किरण अशी जी काही घटना झाली ती झाली का. तर त्यावर किरण सांगतो की हे असं काही झालं नाही, किरणला काहीच या संदर्भात माहीत नाही. किरणची जी पत्नी ती दुसरी प्रियकरासोबत पळून गेलेली आहे. त्यावेळेस पोलीस काहीच न म्हणतात त्यावेळेस निघून येतात आणि निघून आल्याच्या नंतर परत दुसरा दिवस उलगडतो आणि दुसऱ्या दिवशी मग किरणला त्याच्या पत्नीच्या विषयी माहिती मिळवण्यासाठी किरणकडे पोलीस येतात आणि पोलीस किरणला घेऊन जातात. किरणला घेऊन गेल्याच्या नंतर मग किरणला पोलीस कस्टडीमध्ये ठेवलं जातं. पोलीस कस्टडीमध्ये ठेवल्याच्या नंतर किरणला भेटण्यासाठी त्याचे कोणतेही नातेवाईक येत नाही. पोलिसांना या गोष्टीचा एक प्रश्न निर्माण होतो की 5 दिवस झालेत, परंतु 5 दिवस झाले असून सुद्धा किरणला कोणतेच नातेवाईक भेटण्यासाठी येत नाहीत. यामागे काहीतरी कारण आहे. त्यावेळेस किरणला वारंवार प्रश्न विचारले आणि वारंवार प्रश्न विचारल्याच्या नंतर मग किरणनं सुरुवात केली सांगण्याची की त्यानं काय केलं. किरणनं सांगितलं होतं की त्याची जी पत्नी आहे ती पत्नी, परंतु तो सांगू शकत नव्हता त्याच्या पत्नी बाबतीत. आणि तो सांगायचा की किरणने पोलीस स्टेशनचे जे पोलीस अधिकारी त्यांना सांगितले की त्याची जी पत्नी आहे ती पत्नी एका प्रियकरासोबत पळून गेलेली आहे आणि त्यांना 2 वर्षाचा मुलगा होता, त्याच वेळेस ती पळून गेलेली आहे. आता किरणला कोणी राहिलं नाही. यावेळेस पोलीस शांत होतात, परंतु किरणला सोडत नाही. किरणला पोलीस कस्टडीमध्येच ठेवतात. पुढे प्रकरण निघतं किरणची चौकशी होण्यासाठी. मग जे उमेशने सांगितलं होतं त्या मित्रांनी जी सांगितली होती कथा किरण संदर्भात, तर किरण संदर्भात पोलिसांना जी माहिती सांगितली तिथं पोलिसांच्या परिपाठच झाली होती. कारण किरणला हेही कळू द्यायचे नव्हते पोलिसांना की त्यांनी जो गुन्हा केलाय तो आता त्याच्याकडून पूर्णपणे कबुली घ्यायची होती, म्हणून किरणला ते प्रेशर देऊन त्याच्याकडून माहिती काढून घेत नव्हते. हल्ली चालू ती घटना. नंतर ज्यावेळेस याची चौकशी झाली त्यावेळेस किरणने सांगितलं होतं की जर मग तुझी पत्नी ज्यावेळेस एका प्रियकरासोबत पळून गेली होती त्यावेळेस तू तक्रार दाखल केली होती का. तर किरणने सांगितलं होतं की हा, किरणने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यावेळेस त्यासोबत 2 मित्र सुद्धा होते. नंतर हे प्रकरण ऐकून पोलीस परत शांत होतात आणि त्यांचे जे मित्र आहेत किरणचे त्या 2 मित्रांकडे जातात आणि त्या मित्रांची चौकशी होते. मित्रांची चौकशी झाल्याच्या नंतर मग ते मित्र डायरेक्टली सांगतात की हे जे प्रकरण झाले या प्रकरणासंदर्भात त्या 2 मित्राला काहीच माहिती नाही. काहीच माहिती नसल्यामुळे की परत पोलीस किरणला विचारतात की तुझी तक्रार दाखल केली होती ही तक्रार त्याचे मित्र नाही सांगतात. मग त्यावेळेस किरण अजून सांगतो की तुम्ही पोलीस स्टेशनला चौकशी करून बघा, मी तक्रार दाखल केलेलीच आहे, ठामपणे सांगतो. मग त्यावेळेस तिथले जे पोलीस आहे ते पोलीस ज्या किरणची जे पोलीस स्टेशनची हद्द आहे त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत जातात आणि विचारणा करतात की 1 मे ते 10 मे या दरम्यान जे काही चौकशी झाली किरणच्या पत्नी संदर्भात आणि किरणच्या संदर्भात अशी कुठेतरी घटना झाली का की किरणची पत्नी कुठेतरी प्रियकरासोबत पळून गेलेली आहे, अशी कुठे तक्रारची नोंद झाली का किंवा कोणती तक्रार नोंद झाली का. पण तर त्यावेळेस विचारणा केली असता
तेथील म्हणजे किरणची जे पोलीस स्टेशनची हद्द आहे, तर त्या पोलीस स्टेशनवाल्यांनी सांगितलं की या 1 मे 2019 ते 10 मे 2019 या दरम्यान कुठलीही प्रकरण झालेलं नाहीये. पोलिसांना तर किरणच्या बाबतीत माहिती भेटलीच होती. मग पोलिसांनी किरणची कसून चौकशी सुरू केली. कसून चौकशी सुरू केल्याच्या नंतर किरणने काय काय झाली संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगून दिले. किरणने सांगितले की 1 मे 2019 रोजी किरणच्या पत्नीला किरणनेच मारले आणि तिचं नाव पूजा आहे. किरणची कसून चौकशी घेतली जाते आणि किरणच्या जे नातेवाईक आहे त्याचे सासू सासरे यांच्याकडे पोलीस जातात. पोलीस गेल्यानंतर त्या किरणच्या सासू सासऱ्याला पोलीस विचारतात की तुमची मुलगी ही जेव्हा बेपत्ता झालती असं तुम्हाला कोणी सांगितलं? त्यावेळेस किरणचे सासू सासरे सांगतात की आमच्या जावयाने आम्हाला ही माहिती सांगितली आहे आणि जावयाने कागद सुद्धा दाखवला होता, पेपर दाखवला होता की मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. परंतु किरणचे जे सासू सासरे ते म्हणजे शिकलेले नाहीत थोडे, जसे त्याने दाखवलं वाचून तेच त्यांनी मान्य केलं आणि किरणचे जे सासू सासरे, तर सासू सासरेकडचे जे कुटुंब आहे त्या कुटुंबाने याकडे विशेष लक्ष देणं दूर केलं. कारण त्यांनी सांगितलं होतं की किरण 1 मे 2019 पासून बेपत्ता झालेली, ती एका प्रियकरासोबत पळून गेलेली आहे आणि 2 वर्षाचा मुलगा इथे सोडून गेलेली आहे. तर यावर विश्वास ठेवत किरणचे सासू सासरे होते असं किरणच्या सासू सासऱ्याकडून पोलिसांना माहिती मिळाली. परंतु याचा अजून उलगडा पोलीस करत गेले आणि उलगडा करत गेल्याच्या नंतर मग किरणने संपूर्ण स्टोरी सांगितली. किरणने सांगितले की त्यानेच त्याच्या पत्नीला मारलेलं आहे, परंतु ती डेड बॉडी कुठे असं किरण सांगू शकत नव्हता. किरणला पोलिसांनी अनेक प्रश्न विचारत राहिले आणि प्रश्न विचारताच कसून चौकशी केली. त्यावेळेस किरणने सगळी हकीकत सांगितली. तर किरणने एक दृश्यम सारखा कसा सीन केला होता तोच त्याने सांगितला. किरणने सांगितलं की पहिलं त्याने 1 मे 2019 रोजी त्याच्या पत्नीला जीवानं मारलं आणि जीवानं मारल्याच्या नंतर त्याने 60 किलोमीटर अंतरावर एका जंगलाचं नाव आहे मगडी, त्या मगडी भागामध्ये मी माझ्या पत्नीला नेलं. तिथं तिला एका गड्ड्यामध्ये पुरल्याच्या नंतर त्याच्यावर मी 1 महिनाभर असं बघतच राहिलो. म्हणजे 1 महिना झाला की बघायचं, 1 महिना झाला की बघायचं. त्याच्यावर नंतर पाऊस पडल्याच्या नंतर त्याच्यावर गवत उगवलं आणि असं वाटतं की इथं काहीही घटना झालेली नाही, असं संपूर्ण ते प्रकरण झालं होतं. म्हणजे ते जंगल झालं होतं. नंतर किरण तिथे यायचा, हसून जायचा की किरणला असं वाटत होतं की ही आता घटना कोणालाच माहीत झालेली नाहीये. असं करत करत 2 वर्ष निघून गेले. 2 वर्ष निघून गेल्याच्या नंतर मग तिथे आले वन विभागाचे अधिकारी. मग 1 महिन्याच्या पूर्वी तो परत गेला तर तिथे त्याला थोडी हालचाल दिसली. हालचाल अशी दिसली की ते म्हणजे ज्याने जिथे त्याच्या पत्नीला उरले होते तर त्या ठिकाणी थोडी हालचाल अशी दिसली की तिथे वन विभागाचे अधिकारी आले आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तिथे एक तटबंद खंदक बांधायचा होता लोखंडी, जे की जंगलातले प्राणी ते वस्तीवर येऊ नयेत, त्यांनी वस्तीवरील लोकांना हल्ला करू नये यासाठी त्या जागेहून जे वन विभागाचे अधिकारी त्यांना तिथे खंदक बांधवायचा होता, म्हणजे तटबंदी करायची होती जागी प्राणी येऊ नये. त्यामुळे त्यांनी तिथली जी जागा आहे ती वारवार करून टाकली. संपूर्ण प्रकरण असं उद्ध्वस्त करून टाकलं. ते साफसुथरा केली, झाडे कापली, संपूर्ण एकदम क्लीन करून टाकलं. म्हणजे तिथे जी जमीन आहे ती एकदम सपाट करून टाकली, झाडं कापले सर्व. हे बघून मग किरणला थोडी हालचाल झाल्यामुळे किरणच्या मनात भीती उलगडली. त्यावेळेस किरणने दृश्यम 2 हा पिक्चर बघितला होता. हे जे प्रकरण घडलंय तर यावर किरणने दृश्यम 1 पिक्चर बघितला होता आणि त्यावेळेसच त्याने दृश्यम 2 पिक्चर बघितला होता. तर दृश्यम 2 पिक्चर त्याने असा सखोलपणे बघितला होता. तर मग किरणला असं वाटलं की कदाचित खोदता जर माझ्या पत्नीचे थोडंही या लोकांना जर माहिती भेटली तर माझा जो गुन्हा आहे तो व्हायरल होऊन जाईल. म्हणजे मी जो गुन्हा केलेला आहे, मी जो अपराध केलेला आहे हा उघडकीस येऊन जाईल. त्यासाठी किरणने तिथले एका व्यक्तीला भीत विचारले की इथे काय प्लॅन चालू आहे. किरणला असं वाटलं की माझ्या बाबतीत या लोकांना काहीतरी माहिती झाली आणि CID किंवा इतर कोणते तरी लोक असतील आणि या लोकांना माझी गोष्ट माहीत झाल्यामुळे यांनी ही जंगल उकारण्यास सुरुवात केली असं किरणला वाटलं. परंतु किरण भीतच त्या एका वन विभागाच्या अधिकाऱ्याला म्हणाला की इथं काय सुरू आहे. त्यावेळेस वन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितलं की जे तटबंदी इथे बांधायची जे वस्ती आहे त्या वस्तीवर जे प्राणी आहेत हे प्राणी येऊ नयेत, त्यांनी हल्ला करू नये म्हणून इथे तटबंदी बांधायची आहे, एक खंदक बांधायचं आहे. आणि असं त्याच्यामुळे ही जी तटबंदी बांधायची याच्यामुळे आम्ही ही
साफसुथरा केलेली झाडे तोडलेली आहेत. त्यावेळेस किरणला असं वाटलं की ठीक आहे, आपण वाचलोय. परंतु किरणच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण होते की आता हे लोक तर इथं खोदकाम करणारच, आणि कदाचित या लोकांनी जर खोदकाम केलं तर माझा जो अपराध आहे तो उघडकीस 100% येऊन जाईल. त्यामुळे ती लोक संध्याकाळी ज्यावेळेस घरी गेले आणि त्याच क्षणी त्याच दिवशी उमेश रात्री तिथे आला, किरण तिथे आला. किरणने बघितलं की आता इथे हे प्रकरण माझं उघडकीस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किरणने ज्या ठिकाणी किरणची पत्नी पुरलेली होती, दफन केलं होतं, तर त्या ठिकाणी किरणने त्याची पत्नीची जे दफन केलेली होती ती जागा उखडून काढली. उखडून काढल्याच्या नंतर किरणने जे सापळा होता तो सापळा घेतला आणि थोडा दूर गेला. दूर गेल्याच्या नंतर किरणने पेट्रोल सोबत आणले होते, माचीस आणली होती, आग. आणि किरणने काय केलं, ते अस्ती तर ती अस्ती पेटून दिली. पेटून दिल्याच्या नंतर मग राहिली होती राख, आणि संपूर्णच अस्ती जळाली होती असं काही नाही. त्यातली काही अस्ती जळाली होती, काही अस्ती जळाली नव्हती. मग किरणनं काय केलं, ते जे दंत आणि अस्थि परत तिथलचं जे संपूर्ण अस्थि उचलली, दात वगैरे उचलले आणि ते घेऊन अजून दूरवर गेला. दूरवर गेल्याच्या नंतर मग त्याला एक फार्म हाऊस दिसला. त्याने आसपासचा परिसर बघितला आणि बरोबर फार्म हाऊसच्या पाठीमागे त्याने एक गड्डा खाल्ला. एक गड्डा खाल्ल्याच्या नंतर त्याने जी राख झाली ती राख आणि अस्थि त्या गड्ड्यामध्ये त्याने पुरल्याच्या नंतर मग प्रकरण त्याला असं वाटलं की आता हे प्रकरण दबलंय, आणि अक्षरशः हे प्रकरण दबल्यासारखंच होतं. कारण ही घटना जर त्याचा मित्र उमेश याने जर ही प्रकरण उघडकीस आलं नसतं तर ही घटना पूर्ण दृश्यांसारखीच झाली असते. कोणालाही याचा पता लागत नव्हता, शोध लागत नव्हता. पोलीस परत किरणचे सासू सासरे यांच्याकडे जातात आणि त्यांना सांगतात की तुम्ही जी मुलगी तिचा कधी शोध केला नव्हता का. तर मग त्यावेळेस संपूर्ण प्रकरण किरणच्या सासूला माहीत होतं, आणि सासूच्या फिर्यादीवरूनच मग किरणवर गुन्हा दाखल केला जातो. हे किरणनेच हा प्लॅन केलेला आहे. हे जे प्रकरण झालंय हे रिअल दृश्यम झालेलं आहे. चित्रपट हा चित्रपट असतो. ज्यावेळेस या लोकांवर पोलिसांची वर्दीची ताकद यांना कळाली त्यावेळेस संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. जो दृश्यम घडून आणायचा होता तो दृश्यम समोर आला. तर तुम्हाला आजच्या स्टोरीमध्ये खरंच काय वाटतं, आणि हा जो प्लॅन केला होता किरणने ही संपूर्ण स्टोरी बघूनच केला होता. तुमच्या कमेंट आम्हाला व्हिडिओमध्ये जरूर सांगा की खरंच तुम्हाला ही स्टोरी आवडली का. ही सत्य घडलेली कहाणी आहे, बेंगळुरूमध्ये घडलेली सत्य कहाणी. तुमचं काही म्हणणं असेल, तुमचा काही वाढदिवस कोणाचं काही असेल तर तुमची ॲड, तुमचा वाढदिवस असेल तर तुमचं छोटंसं एक फोटो वाढदिवस निमित्त हे संपूर्ण आम्ही फ्री देतो. तुमचा वाढदिवस काही असेल तर आम्ही सगळी माहिती फ्री सांगतो याच व्हिडिओच्या माध्यमातून. तर कोणाचं काही असेल तर असे सांगा, आणि असेच नवीन प्रकरण ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्ही सबस्क्राईब कराल तर अशाच नवीन कहाणी आम्ही अपलोड करण्यासाठी उत्सुक बनू. हा जो कहाणी अपलोड करण्याचा उद्देश आमचा हाच आहे की तुमच्यापर्यंत ज्या काही घटना घडतात, जे लोक समाजात आहेत कसे आहेत, कोणाच्या बुद्धीत काय हे कधी कोणाला सुचत नाही. परंतु असे जर प्रकरण तुमच्या समोर आले तर तुम्हाला तुमची बुद्धी जागृत होईल. तर चला असेच प्रकरण आणि नवीन घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये एक नवीन कहाणीसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, दक्षता घ्या. आणि हे जे चॅनल आहे किंवा मी या चॅनलमध्ये काम करतो हे असं काही नसून हे चॅनल तुमचंच म्हणून असं आहे असं मनाशी बाळगा. धन्यवाद.